ठाकरे बंधूंची युती. गेल्या काही महिन्यात हा मुद्दा राज्याच्या राजकारणात गाजतोय. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे ब्रँड एक होण्याच्या चर्चा झाल्या. पण उद्धव ठाकरे युतीसाठी आग्रही असताना सुद्धा राज ठाकरेंकडून मात्र अजूनही युतीबाबत सावध भूमिका घेतली जाते. पण याच दरम्यान काही दिवसांपूर्वी एक बातमी आली, ती म्हणजे बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याची. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार अशी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळेच या निवडणुकीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात आहे. जर या निवडणुकीत ठाकरे ब्रँड विजयी झाला तर ती महापालिकेत महायुती आणि विशेषतः भाजपसाठी मोठी धोक्याची घंटा असेल. त्यामुळे या निवडणुकीला एक महत्त्व प्राप्त झालंय. पण आता या निवडणुकीसाठी भाजपने सुद्धा जोरदार तयारी केली आहे. भाजपचे प्रसाद लाड यांनी या निवडणुकीत ठाकरेंच्या युतीला थेट आव्हान दिलंय. या पहिल्या निवडणुकीतच आम्ही ठाकरे ब्रँड बंद करणार असल्याचं विधान प्रसाद लाड यांनी केलंय. तर प्रसाद लाड यांच्या सोबतच प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्याही संघटना मैदानात उतरल्यानं 18 ऑगस्टला होणारी ही निवडणूक चांगली चुरशीची होणार आहे. बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक आहे काय, यातल्या पॅनल्स आणि गटातटांची ताकद कशी आहे आणि फडणवीसांचे शिलेदार या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला मात देऊ शकतात का, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक नेमकी कशी होणार आहे ते बघूया. दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 2025 ते 2030 अशा 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी येत्या 18 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 15,000 मतदार असून एकूण 21 संचालक पदांच्या जागांसाठी हे मतदान होणार आहे. पतपेढीचे जे सभासद असतात तेच या निवडणुकीत मतदार असतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या नियमांनुसार ही निवडणूक होते. आता बेस्ट उपक्रम हा गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेचा एक स्वायत्त उपक्रम म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं बेस्ट कामगार पतपेढीची होणारी निवडणूक महत्त्वाची मानली जाते. आता या निवडणुकीतले पॅनल्स आणि त्यांची ताकद याबद्दल आपण माहिती घेऊयात. सगळ्यात आधी बोलूयात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेबद्दल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचं गेल्या 9 वर्षांपासून बेस्ट कामगार पतपेढीवर वर्चस्व राहिलंय. त्यामुळे साहजिकच बेस्ट कामगार पतपेढीत ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. आता यावेळच्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद आणखी वाढली आहे. याला कारण म्हणजे ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची झालेली युती. या दोन्ही संघटनांचे मिळून एकूण 21 उमेदवार या निवडणुकीत असणार आहेत. यामध्ये 19 उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या बेस्ट कामगार संघटनेचे तर 2 उमेदवार हे मनसेच्या बेस्ट कामगार सेनेचे असणार आहेत. या दोन्ही संघटना उत्कर्ष पॅनल म्हणून या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. उत्कर्ष पॅनलकडून सर्वसाधारण प्रवर्गात 16, महिला राखीवमध्ये 2 तर ओबीसी, एससी एसटी आणि व्हीजेएनटी प्रवर्गातून प्रत्येकी 1 असे 21 उमेदवार देण्यात आलेत. आता ठाकरे बंधूंच्या या उत्कर्ष पॅनलला आव्हान देण्यासाठी भाजपकडून फडणवीसांचे शिलेदार कामाला लागलेत. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी यासाठी आपली सगळी ताकद लावायला सुरुवात केली आहे. उत्कर्ष पॅनलच्या विरोधात प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृद्धी पॅनल तयार केलंय. त्यांच्या या पॅनलमध्ये महेंद्र साळवेंची एससी एसटी व्हीजेएनटी वेलफेअर असोसिएशन आणि बहुजन संघ या संघटनांचाही समावेश आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला टक्कर देण्यासाठी सहकार समृद्धी पॅनलमध्ये एकूण 5 संघटना एकत्र आल्यात. त्यामुळेच बेस्ट कामगार पतपेढीची ही निवडणूक ही मोठी चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीबाबत भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिलंय. ठाकरे बंधूंना पहिल्या निवडणुकीतच पराभवाचा सामना करावा लागणार आहे. ठाकरे ब्रँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार आहोत. सहकारात राजकारण आणायचं नसतं, फक्त संस्थेचा विचार करायचा असतो. माझी श्रमिक उत्कर्ष सभा तसेच इतर 5 संघटना एकत्र आम्ही निवडणूक लढतोय. सहकारात उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व शून्य आहे. जर ते पक्ष म्हणून लढणार असतील तर मी सुद्धा प्रसाद लाड म्हणून आणि या 5 पांडवांचा कृष्ण म्हणून लढायला तयार आहे. मी 20 वर्ष सहकारात आहे. प्रवीण दरेकर सहकारी बँकेत 25 वर्षांपासून काम करतायत. त्यामुळं सहकार आम्हाला नवीन नाही. देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला सहकारी म्हणून आशीर्वाद राहणार आहे असं प्रसाद लाड यांनी सांगितलं. आता या निवडणुकीसाठी प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलकडून नक्की कोणते मुद्दे पुढे आणले जात आहेत ते बघूयात. ठाकरे बंधूंना ट्रॅप करण्यासाठी सहकार समृद्धी पॅनलनं उचललेला पहिला मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचा. भाजप आमदार प्रवीण दरेकर
ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की 25 वर्ष त्यांनी बेस्ट कामगारांना वेठबिगारांसारखं गृहीत धरलं. बेस्ट पतपेढीच्या माध्यमातून कामगारांना काय दिलं? तुम्ही काही दिलं नाही म्हणून कामगार आजही नाराज आहेत. उलट त्या पतपेढीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. जेव्हा ही संस्था अडचणीत होती तेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, मुंबई बँकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना ताकद दिली. 3 कोटींची जागा हे 5-6 कोटींना घेणार. बेस्ट कामगार हा घाम गाळतो, त्यामुळं त्यांच्या घामाचा पैसा तुमची पोटं भरण्यासाठी नाही. शिवसेनेला बेस्ट कामगारांनी मोठं केलं, पण यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला, असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला. याच दरम्यान आता बेस्ट कामगार पतपेढीच्या परिवर्तन संचालक मंडळाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुद्धा करण्यात येते. लोणावळ्यातलं विश्रामगृह जास्त दरात खरेदी केल्याचा आरोप संचालक मंडळावर होतोय. दुय्यम निबंधकानं या विश्रामगृहाची किंमत रेडी रेकनरच्या दरानुसार 5.63 कोटी रुपये ठरवली असताना हे विश्रामगृह 18 कोटींना विकत घेतल्याचा आरोप पतपेढीचे सदस्य राजेंद्र गोरे यांनी केला होता. या खरेदीत सहकारी नियमांचं उल्लंघन झालंय. कार्यक्षेत्राबाहेरची मालमत्ता नोंदणी अधिकाऱ्याची परवानगी न घेता खरेदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केलाय. यामुळं बेस्ट कामगार पतपेढीची 12 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही आरोप होत आहेत. यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेकडून या संचालक मंडळाची चौकशी केली जाते. आता पतपेढीच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचं संचालक मंडळ चौकशीच्या फेऱ्यात अडकलंय. त्यामुळेच प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी हा भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा केलाय. यासोबतच प्रसाद लाड यांनी बेस्ट कामगार सेनेवर आरोप करताना म्हटलं की त्यांनी याआधी बेस्ट विकायचा प्रयत्न केला. आता बेस्ट 3000 कोटी रुपये तोट्यात चालली आहे, पण आम्ही यासाठी पर्याय घेऊन आलो. डेपो विकण्यापेक्षा ते लीजवर देऊन त्यातून निधी उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं लाड यांनी म्हटलं. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून बेस्ट कर्मचाऱ्यांना घरं देण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय. ज्याप्रमाणे पोलिसांना या सरकारमध्ये घरं देण्यात आली, त्याप्रमाणे बेस्टच्या 22,000 कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतींच्या ठिकाणी 15 लाख रुपयात 500 स्क्वेअर फुटांचं घर देण्याचं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलंय. यासोबतच कर्मचाऱ्यांना प्रमोशन्स देण्यात आली. 700 कर्मचाऱ्यांना परमनंट केलं. 19,000पेक्षा जास्त बेस्ट कर्मचाऱ्यांना नुकतंच कोविड भत्ते देण्यात आलेत. यामध्ये कमीत कमी रक्कम 9.5 ते 10,000 आहे, तर जास्तीत जास्त रक्कम 22,000पेक्षा जास्त आहे. असे एकूण 52 कोटी रुपये बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाल्याचा दावा प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आलाय. यासोबतच प्रवीण दरेकर यांच्यामार्फत मुंबई बँकेचं आर्थिक पाठबळ सुद्धा प्रसाद लाड यांना मिळणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी बेस्टला संपूर्ण आर्थिक सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. बेस्ट कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम, ऑन ड्युटी मृत्यू झाल्यावर 10 लाखांच्या मदत देण्यासाठी मुंबई बँक सहकार्य करेल, असं दरेकर म्हणाले. तसंच प्रसाद लाड यांचं पॅनल निवडून आल्यानंतर मुंबई बँकेकडून बेस्टला कमी व्याजदरात कर्ज देण्यात येईल, असा शब्दही दरेकर यांच्याकडून देण्यात आलाय. मुंबई जिल्हा बँक आणि बेस्ट कामगार पतपेढी एकत्रितपणे बेस्ट कामगारांसाठी जास्तीत जास्त चांगल्या योजना सुरू करू, त्यासाठी सरकारची सुद्धा मदत घेऊ, असं दरेकरांनी सांगितलंय. त्यामुळं बेस्ट कामगारांसाठी प्रवीण भाऊ पैसे देतील आणि आमचे देवा भाऊ घर देतील, अशी घोषणाही प्रसाद लाड यांच्याकडून देण्यात आली आहे. एकंदरीतच प्रसाद लाड यांच्या पॅनलकडून बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठमोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे उत्कर्ष पॅनलमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर असल्याच्याही काही बातम्या आल्या आहेत. महिला राखीव प्रवर्गासाठी उत्कर्ष पॅनलकडून बबिता पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बबिता पवार या शिंदे गटाच्या भायखळा विधानसभा संघटिका आणि माजी आमदार यामिनी जाधव यांच्या अत्यंत जवळच्या नेत्या मानल्या जातात. त्यामुळं त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानं ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. भायखळा शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक नाराज आहेत. परळमधील बेस्टच्या वसाहतीत पतपेढीचे सर्वाधिक सभासद आहेत. बबिता पवार यांना उमेदवारी दिल्यानं बेस्टच्या ठाकरे समर्थक कामगारांनी सोमवारी शिवसेना भवनात जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांना अंधारात ठेवून बबिता पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय. तर यावरून बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचीही नाराजी नाही. बबिता पवार या गेल्या 20 वर्षांपासून बेस्ट कामगार सेनेच्या कार्यकर्त्या आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण विरोधक याचा मुद्दा करून नाराजीच्या बातम्या पसरवतायत, असं सामंत यांनी म्हटलंय. याचबरोबर सामंत यांच्याकडून प्रसाद लाड यांच्या पॅनलवर पैसे वाटप केल्याचा आरोपही करण्यात आलाय. शुक्रवारी परळच्या बेस्ट कामगार वसाहतीत निवडणुकीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी लाड यांच्या पॅनलच्या लोकांना रंगेहात पकडले. सहकार समृद्धी पॅनलची निशाणी असलेल्या कप बशीचं वाटपही करण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. तसंच काही बस डेपोंच्या बाहेर बिर्याणी सुद्धा वाटण्यात आली होती, असं सामंत म्हणाले. त्यामुळे गैरमार्गांनी मतदारांना आमिष दाखवून
त्यांना भुलवून निवडणूक जिंकण्याचा हा लाड यांचा डाव असल्याचे आरोप सुहास सामंत यांच्याकडून करण्यात आले। तर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी भाजपकडून मुंबई बँकेची भीती घातली जात असल्याचा आरोप केलाय। एकंदरीतच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले जात आहेत, पण प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठी आश्वासनं देण्यात आली आहेत। आता या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाल्यानं त्यांची ताकद वाढली असली तरी भाजपकडून त्यांना टॅकल करण्याचा पूर्ण प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळेच गेली 9 वर्ष पतपेढीवर वर्चस्व असलेल्या ठाकरेंना 18 तारखेला होणारी ही निवडणूक जड जाणार का, असं आता बोललं जात आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।